गरमागरम स्वादिष्ट चिकन हंडी खाण्यासाठी तयार आहे। म्हणजे एकदम फ्लेवरफुल झालंय हे चिकन, झणझणीत चटपटीत, तसाच तो स्मोकी फ्लेवर एक नंबर झाले चिकन। तुम्हाला काहीतरी गावाकडच्या पद्धतीचं गावरान खायची इच्छा झाली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने चमचमीत असं चविष्ट चिकन हंडी बनवून दाखवणार आहे। बनवायला एकदम साधी सोपी आहे। आपल्या चॅनलवरती चिकन पासून बनवलेले भरपूर सारे पदार्थ आहेत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कोकणी पद्धतीने चिकनचा रस्सा, चिकनचं सुक्का आहे, कोल्हापूर पद्धतीने तांबडा रस्सा, चिकन सुक्का आहे, चिकन मसाला आहे, खरडा चिकन आहे, असे भरपूर सारे चिकनचे प्रकार आहेत। त्यातलाच एक नवीन प्रकार म्हणजे चिकन हंडी, एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे। नेहमीच घरगुती पद्धतीने चिकन खाऊन कंटाळा आला असेल ना, ते हॉटेल ढाबा स्टाईल ना चिकन हंडी तुम्ही बनवून बघा। आपलं साहित्य घरगुतीच आहे पण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे चिकन एकदम चविष्ट तयार होतं आणि मातीच्या भांड्यात बनवायचं त्यामुळे एकदम चव एकदम भारीच लागणार। एकदम स्मोकी फ्लेवरचं चविष्ट असे चिकन हंडी बनवायला आपण सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आज मी तुम्हाला 1 किलोची चिकन हंडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो असं चिकन घेतलं आणि चिकन चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलंय। 3 मोठ्या आकाराचे कांदे साली काढून उभे पातळ असे कापून घेतले, असे आपल्याला कापून घ्यायचे। त्यानंतर 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतल्यात आहेत बघा। अशा पाकळ्या मोठ्या आहेत ना म्हणून 8 ते 10 घेतल्या, छोट्या असतील ना तर एक 14 ते 15 अशा घ्यायच्या, पण लसूण जरा जास्त घ्यायची, चव खूप छान लागते। 2 मिरच्या घेतल्या, 4 असे आल्याचे तुकडे घेतले आहेत बघा, कोथिंबीर घेतली आहे, 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो असे कापून घेतलेत जाड जाड, त्यानंतर 1 कांदा असा बारीक कापून घेतलाय बघा, असा पातळ कापून घ्यायचा। असा मी वेगळा कांदा का घेतलाय ते तुम्हाला मी नंतर सांगते। त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये 1 चमचा जिरं, 2 तमालपत्र, 1 तुकडा दालचिनी घेतली आहे, 2 चक्री फुलं, 3 ते 4 लवंग आणि काळी मिरी आणि 1 मसाला वेलची घेतली। मसाल्यांमध्ये 3 मोठे चमचे आपला घरगुती लाल मसाला घेतलाय, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे चिकन मसाला, चवीपुरता मीठ, तेल आणि थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे। एवढंच साहित्य। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकनला मीठ आणि हळद असं जरा चोळून घ्यायचंय, म्हणजे मॅरिनेट करत ठेवायचंय, म्हणजे चव खूप छान लागते। त्यात टाकूया चवीपुरता मीठ, थोडीशी हळद, थोडी हळद आपल्याला आता चिकन मध्ये टाकायची आणि थोडी फोडणीत टाकायची आहे, आणि अर्धसं लिंबू पिळायचंय, लिंबाचा रस। म्हणजे बाकी सगळी तयारी होईपर्यंत ना चिकन छान असं मुरतं, मॅरिनेट होतं। सगळी मिठाची, हळदी चव, लिंबाची चव ना चिकन मध्ये छान अशी उतरते। सर्व आपण व्यवस्थित चिकनला चोळून घेऊया। लिंबू फक्त स्किप करू नका, लिंबू थोडं टाकायचं, चव खूप छान लागते, अगदी चटपटीत, थोडं झणझणीत चटपटीत एकदम मस्त चव लागते। आणि असं मुरत ठेवलात ना की लिंबाची चव आतपर्यंत चिकन मध्ये छान मुरते। असं हे मिक्स करून घेतलं, ह्यावरती झाकण ठेवूया आणि चिकन आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास असं मुरत ठेवायचं आहे, तोपर्यंत बाकी सर्व आपली तयारी होते। आता आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात टाकूया मिरची, जरा तोडून टाकूया, त्यानंतर लसूण पाकळ्या आणि आलं, त्यानंतर कोथिंबीर आणि ह्यात टाकायचंय कांदा। आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य एकदम बारीक अशी फिरवून घ्यायचंय, म्हणजे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा एकदम बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेतली आहे। ही पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊया। आणि ह्याच भांड्यात आता आपल्याला टोमॅटोची पण पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पण आपल्याला टोमॅटोची पेस्ट आहे ना वेगळी तयार करून घ्यायची आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेलात ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे कांदा आलं लसूणची, कारण चव खूप छान लागते। आणि नंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट फ्राय करून घ्यायची। असं केल्याने ना एकदम चवीत वाढ होते। हां, सगळं असं एकत्रच लावू नका, वेगवेगळं लावून घ्या मिक्सरला। हे बघा इथे मी टोमॅटोची पण अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण चिकन हंडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी ना असं मातीचं भांडं घेतलंय, म्हणजे मातीची अशी हंडी घेतली आहे। शक्यतो करून ना या चिकन हंडीसाठी असं मातीचंच भांडं घ्या, हे चवीत खूप वाढ होते, चव खूप छान लागते चिकनची। तुमच्याकडे एखाद वेळेस असं मातीचं भांडं नसेलच ना तर आपले नेहमीचे कढई किंवा टोप घ्या, त्यामध्ये बनवलात तरीही चालेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण हंडीत तेल ओतूया,
हे नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये म्हणजे चिकन मटनच्या पदार्थामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल जास्त घ्यायचं, म्हणजे चवीत पण खूप वाढ होते आणि दिसतो पण पदार्थ अगदी चमचमीत दिसतो ना, त्यामुळे तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं नेहमीपेक्षा. तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी हवं असेल तर कमी घेतलात तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. तेल तापलं, ह्यात टाकूया खडे मसाले. खडे मसाले असे जरा परतवून घ्यायचे तेलात. त्यानंतर ह्यात टाकूया कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही पेस्ट चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्याचा जो कच्चेपणा आहे ना, कांद्याचा कच्चेपणा, तो चांगला असा दूर व्हायला पाहिजे. मस्त असं त्यातून तेल सुटायला पाहिजे, अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. जेव्हा आपण एक कच्ची पेस्ट तयार करतो ना, टोमॅटोची म्हणा किंवा कांद्याची, ती तेलात फ्राय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर तुमच्या सगळ्या भाजीला म्हणा किंवा चिकनला म्हणा, मटनला म्हणा, असा हिरवट स्वाद येतो बघा, हिरवट वास येतो. त्यामुळे आपल्याला कांदा किंवा टोमॅटो चांगलं असं फ्राय करून घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे हा. त्यामुळेच खरी चिकनला किंवा मटनला जी चव येते. 4 ते 5 मिनिटं ही पेस्ट मी मस्त अशी फ्राय करून घेतली आहे बघा. पेस्टचा सुगंध पण बदलतो, सुगंध अगदी मस्त खमंग येतो, असा कच्चा हिरवट येत नाही. आणि रंग पण बदलतो बघा कांद्याचा. अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. ह्याच्यात आपण मसाले टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा हळद आणि घरगुती लाल मसाला. तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला वापरता ना, तो टाकला तरीही चालेल, किंवा साठवणीचा मसाला नसेलच ना तर मिरची पावडर टाकला तरीही चालेल. आणि उरलेले मसाले आहेत ना, म्हणजे चिकन मसाला आणि गरम मसाला, तो आपल्याला नंतर वरतून टाकायचा आहे चिकन टाकल्यावरती. आणि सुरुवातीला आपल्याला लाल मसाला आणि हळद टाकून असे परतवून घ्यायचे आहेत हे मसाले. मसाले परतवून घेतलेत, मसाल्यांना तेल सुटलंय बघा. ह्यात टाकूया टोमॅटोची पेस्ट. जास्त आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची नाही हा. 1 किलो चिकनसाठी एवढी टोमॅटोची पेस्ट पुरेशी आहे हा. जास्त तुम्ही टोमॅटोची पेस्ट टाकलात ना की चिकन ना काही वेळेला खूप असं घट्टसर होतं, असं गरगरीत होतं, तसं आपल्याला नको आहे. छान अशी ग्रेव्ही आणि चिकन मस्त लागतं खायला. आणि ही पेस्ट पण आपल्याला तेल सुटेपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आहे, परतवून घ्यायची आहे. टोमॅटोची पेस्ट पण बघा मस्त अशी मी फ्राय केलेली आहे. किती भारी तेल सुटलंय बघा. असं तेल सुटायला पाहिजे, तेल वेगळं व्हायला पाहिजे ग्रेव्हीतून. ह्यात आपण आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. आणि चिकन मॅरिनेट करून पण अर्धा तास झालेला आहे. चिकन सर्व पेस्टमध्ये चांगलंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. चिकन मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जो कांदा आहे आणि बाकीचे मसाले आहेत ना, ते चिकन थोडंसं शिजलं ना की टाकायचं आहे. म्हणून पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण पण असं पॅक ठेवायचं, पोकळ नाही ठेवायचं. आणि चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं. आपल्याला पाणी नाही टाकायचं, कारण चिकनला कसं पाणी सुटतं ना, चिकन आळतं. म्हणून न पाणी टाकता चिकन आपल्याला थोडंसं सुरुवातीला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं गॅस कमी करून मी हे चिकन शिजवून घेतलंय बघा. फक्त मध्ये मध्ये ना आपण जरा परतत राहायचंय, म्हणजे तळायला लागत नाही. पण चिकनला बघा किती पाणी सुटलंय. असं आपल्याला सुरुवातीला हे शिजवून घ्यायचंय. सर्व जे चिकन ना असं थोडं आळवून घ्यायचंय. असं पाणी सुटलं ना की सगळ्या त्या चिकनची चव आहे ना या ग्रेव्हीत उतरते. मस्त असं हे चिकनला पाणी सुटलंय बघा आणि चिकन पण थोडंसं शिजलंय. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे. चिकन मसाला आणि त्यानंतर गरम मसाला वरतून टाकायचा, म्हणजे सुगंध आणि चव मस्त लागते. आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे. असं जरा चुरून टाकायचा हातान. थोड्या कांद्याची आपण पेस्ट करायची आणि थोडा एक कांदा असा वरतून टाकायचा, म्हणजे चवीत वाढ होते. तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी असं चिकन केला नसाल ना तर नक्की करून बघा, मस्त लागतं खायला. असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपण मीठ ना मॅरिनेट करतानाच टाकलेलं चिकनमध्ये, त्यामुळे आता आपल्याला टाकायची गरज नाहीये. पण तरी पण हे जरा चाखून बघायचं, मीठ वाटलं तर आता टाकायचं. वरतून आता आपण थोडंसं पाणी ओतूया, म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल. पण पाणी ना आपल्याला जरा गरमच ओतायचंय. असं एवढ्या पाण्यामध्ये उरलेलं चिकन अगदी परफेक्ट शिजतं. पण सुरुवातीला आपल्याला न पाणी टाकता चिकन आळवून घ्यायचं. सगळे चिकनची चव त्या ग्रेव्हीत उतरायला पाहिजे. आपल्याला चिकनचे पदार्थ ना गॅस कमीच करून शिजवून घ्यायचा. असं हळूहळू चिकन शिजलं ना की चिकन पण छान स्मूथ शिजतं
आणि सर्व चिकनची चव ग्रेव्हीमध्ये उतरते। ही स्टेप नक्की करा। आपल्या नेहमीच्या चिकनपेक्षा वेगळी चव लागण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। त्यासाठी एका वाटीत मी 2 चमचे असं तूप घेतलंय। अशी खोलगट वाटी घ्यायची बघा आणि वाटी अशी मधोमध ठेवायची। काय बुडणार नाही काय नाही हा, कारण एवढं असं पातळ आपण केलेलं नाही, एवढं असं पाणी आपण ते ओतलेलं नाहीये। आणि ह्यात आपल्याला आता हे निखारे ठेवायचे आहेत। हे बघा असे मी 2 निखारे घेतलेत, चांगले गरम करून घेतलेत। ह्यात ठेवायचे आणि लगेच झाकण ठेवायचं। मस्त बघा असं मस्त आपल्याला दम द्यायचा आहे चिकनला, म्हणजे रेग्युलरच्या नेहमीच्या चिकनपेक्षा वेगळीची चव लागते, एकदम स्मोकी फ्लेवर लागतो हा। अगदी ढाबा आणि हॉटेलपेक्षा पण भारी। पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि उरलेलं चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय। 15 ते 20 मिनिटं गॅस कमी करून हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे। आता आपण बघूया किती भारी स्मोक आलाय बघा आणि सुगंध इतका भारी येतो ना, तुम्हाला व्हिडिओतून समजत नसेल सुगंध भारी येतोय तो, म्हणजे तुम्हाला जाणवत नसेल, पण असं चिकन ह्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला आवडेलच। वाटी आपण ही काढून घेऊया। गरमागरम स्वादिष्ट चिकन हंडी खाण्यासाठी तयार आहे। मस्त झालंय बघा चिकन आणि ग्रेव्ही पण बघा किती भारी झाली आहे, म्हणजे एकदम फ्लेवरफुल झालंय हे चिकन। झणझणीत चटपटीत तसाच तो स्मोकी फ्लेवर एक नंबर झालंय चिकन मस्त। एकदम मस्त शिजलंय चिकन, असं सॉफ्ट शिजायला पाहिजे, सहज हातान असं बोटान पुढचं तुटायला पाहिजे, असं चिकन शिजायला पाहिजे, तरच त्या चिकनची खरी चव। खाण्यासाठी तयार आहे। ढाबा हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी गावरान झणझणीत चमचमीत अशी चिकन हंडी खाण्यासाठी तयार आहे। या खायला। कसा वाटला व्हिडिओ? एकदम भारी आहे ना? रेसिपी अशीच्या अशी तुम्ही नक्की घरी बनवून बघा, आवडणारच तुम्हाला। आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू। या खायला पण अशीच्या अशी घरी बनवून बघा, तुम्हाला आवडणारच, एकदम भारी तयार होते।